अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की मला स्वामींची सेवा करायची आहे, पण माझी तितकी लायकी आहे का? माझी तितकी योग्यता आहे का? मी खूप पापे केली आहेत, माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत, तर स्वामी मला स्वीकारतील का? स्वामी माझी सेवा स्वीकार करतील का? जर तुमच्याही मनात असा प्रश्न आला असेल, तुम्हालाही असंच वाटत असेल की स्वामी सेवा करण्यासाठी काय योग्यता लागते, तर आजचा ह्या व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला सांगितले आहे, कदाचित तसे प्रश्न तुमच्या मनात येत असतील आणि कुठेतरी स्वामीच तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर देत आहे असे देखील तुम्हाला जाणीव होईल. आजचा व्हिडिओ ह्या स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ पहा. हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. श्री स्वामी समर्थ. तुमच्याही मनामध्ये ह्याच प्रश्न आला असेल की मला स्वामींची सेवा करायची आहे, तर योग्यता काय लागेल? तर मित्रांनो, स्वामींची सेवा करण्यासाठी कोणत्याही मोठ्या पदवीची, पैशांची किंवा मोठ्या कर्मकांडांची गरज नाही. स्वामींची सेवा करण्यासाठी खरंच तुम्हाला कोणत्या कर्मकांडांची गरज नाही. तर स्वामी सेवा करण्यासाठी फक्त तुमचं शुद्ध मन आणि तुमचा भाव ह्या महत्त्वाचा राहील. स्वामींना 12 वर्षाचे तप नकोय, 12 वर्षापर्यंत तुम्ही तप करत बसले ते नकोय, पण स्वामींना फक्त 12 सेकंदाचा तुमचा भाव महत्त्वाचा आहे. आणि एका आईला आपल्या मुलाची सेवा स्वीकारण्यासाठी कोणत्याही योग्यतेची गरज नाही. आपलं मूल कसंही असलं तरी आई त्याला स्वीकार करतेच, आई त्याचा सांभाळ करतेच, आई त्याच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये साथ देते. तर स्वामी सुद्धा आपले आईच आहे आणि स्वामी आपल्यापासून कशी अपेक्षा ठेवतील? तरी देखील तुम्हाला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे आणि तुमच्या मनामध्ये ह्या प्रश्न आला आहे, कारण ह्या प्रश्न तुमच्या मनात जर येत आहे तर कुठे ना कुठे स्वामींची कृपादृष्टी हे तुम्हाला लाभत आहे. तर आज आपण जाणून घेऊया स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यासाठी अशा कोणत्या गोष्टी आहे किंवा अशी काय योग्यता आहे जी आपल्यामध्ये हवी. तर सर्वप्रथम स्वामींची सेवा करण्यासाठी मन निर्मळ आणि श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जसे आहे तसे स्वामींना शरण जा. आणि जर तुमच्या मनामध्ये कपट भाव उत्पन्न झाला असेल तरी देखील तुम्ही स्वामींना प्रार्थना करा की हे स्वामी आई, मी खूप प्रयत्न करत आहे, हे स्वामी आई, मी खूप वेळा प्रयत्न केला, पण माझ्याकडून हे जे विचार आहे हे दूरच होत नाहीये, किंवा माझ्या मनात सतत कपट वृत्तीचे विचार येत आहे, किंवा माझं मन हे स्थिर राहत नाही. किंवा बऱ्याच वेळा काय होतं, आपण एखाद्या देवाची सेवा करतो पण आपली श्रद्धा त्याच्यावरती पुरेशी नसते, म्हणजे आपण श्रद्धाच ठेवत नाही. आज ह्या देवावरती आपली श्रद्धा असते, लगेच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या देवावरती श्रद्धा, परत दुसऱ्या देवावरती श्रद्धा. तर ह्या भाव भक्तीमध्ये नसावा. आपण ज्याच्यावरतीही विश्वास करतो किंवा ज्यांचीही पूजा करतो त्यांच्यावरती इतकी श्रद्धा ठेवा, इतका तुमचा भाव दृढ हवा की त्यांना तुमचं म्हणजे काम करावंच लागेल किंवा त्यांना तुम्हाला स्वीकारावंच लागेल. तुमच्याकडून लाख गुन्हे झाले आहेत, पण तुमच्या मनात जर का ह्या विचार आला आहे की मला स्वामींची सेवा करायची आहे आणि माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत त्या जर का स्वामी स्वीकारतील आणि मलाही स्वीकारतील, तर खूप चांगलं, म्हणजे खूप उत्तम होईल. ह्या भाव देखील खूप महत्त्वाचा आहे. तर महत्त्वाचा पॉइंट म्हणजे निर्मळ मन आणि श्रद्धा. त्यानंतर दुसरा गुण म्हणजे दुसरी पात्रता किंवा दुसरी योग्यता तुमच्या भाषेमध्ये शरण जाण्याची वृत्ती. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे स्वामींना शरण जाणं आहे. मीपणा, अहंकार, अभिमान ह्या सर्व त्यागून तुम्हाला स्वामींना शरण जाणं आहे. कसं आहे, बऱ्याच वेळा काय होते, मी तर इतक्या वर्षापासून स्वामींची सेवा करतो. एखादा नवीन व्यक्ती जर का आपल्या समोर आला आणि त्यांनी तुम्हाला विचारलं की मला स्वामींची सेवा करायची आहे, मी करू शकतो का, आणि तू कधीपासून सेवेमध्ये आहे, तर सहजच तो व्यक्ती उत्तर देतो, मी तर खूप वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे, मी तर खूप स्वामींची सेवा केली, मी तर खूप पारायण केली, मी तर खूप स्वामींचे नामस्मरण केले, जाप केला, हवन केले, यज्ञ केले. जर असा व्यक्ती तुम्हाला भेटत असला तर तो काही कामाचा सेवेकरी नाही. पहिली गोष्ट, अहंकार स्वामी सेवेमध्ये अजिबात चालत नाही, मीपणा स्वामी सेवेमध्ये अजिबात चालत नाही. असं कधीच तुमच्या मनाला वाटायला नको
की मला खूप काही येतं. स्वामीच्या सेवेमध्ये नेहमी नवीन बनून राहा. हे हे शब्द जुन्या सेवेकऱ्यांसाठी. पण जो नवीन व्यक्ती स्वामी सेवेमध्ये जुळत असेल, त्याच्या मनामध्ये अहंकार नसावा, त्याच्या मनामध्ये मीपणा नसावा, त्याला कोणत्याही गोष्टीचा घमंड नसावा. आणि जर हे तिन्ही गुण तुमच्यामध्ये असतील तरी देखील तुम्ही स्वामींना शरण जा आणि स्वामींना प्रार्थना करा, हे स्वामी राया, हे स्वामी आई, मला तुझी सेवा करायची आहे, पण माझा अहंकार, माझा घमंड, माझा मीपणा हे मला करू देत नाहीये. तर आई, हळूहळू या माझ्याकडून तुम्ही दूर करा आणि मला तुमच्या शरणी घ्या, मला तुमच्या चरणाशी घ्या आणि माझा घट्ट हात पकडा. ही प्रार्थना स्वामींना करायची. जर तुम्ही अशी प्रार्थना केली तरी ही प्रार्थना तुम्हाला रोजच करायची बरं. जेव्हाही तुम्ही स्वामींची सेवा कराल तेव्हा तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. तर ह्या झाला तुमचा दुसरा गुण. आता तिसऱ्या गुणाकडे आपण वळूया. ही योग्यता आहे बरं. हे तुमच्या मनामध्ये आतून भाव उत्पन्न झाला पाहिजे. मी तुम्हाला सांगते म्हणून तुम्ही म्हणणार ते काही कामाचं नाही, पण हे भाव तुम्हाला आतमधून मनातून आले पाहिजे. तेव्हाच तुम्हाला स्वामी सेवा चांगल्या प्रकारे फळेल. तिसरा पॉइंट, नामस्मरण आणि नीती. नामस्मरण करताना कुणाचाही वाईट विचार न करता आणि एकदम शुद्ध आणि सात्विक भावाने जर का तुम्ही नामस्मरण केलं तर ते पूर्णपणे स्वामींपर्यंत पोहोचतं. तुमच्या मनामध्ये नामस्मरण करताना कोणाचाच वाईट विचार यायला नको. जर तुम्ही असं करणार तर नक्कीच तुमची सेवा ही महाराजांपर्यंत पोहोचते. विशेष म्हणजे बरेचसे लोक असे आहेत की जे स्वामींची सेवा करतात पण नामस्मरणही करतात, तरी त्यांच्या मनामध्ये दुसऱ्यांच्या विषयी वाईट विचार येत असतात. ती सेवा काही कामाची नाही. तुमच्या मनामध्ये जर का तुम्ही इतके चांगले आणि इतके योग्य वागत आहात की तुम्हाला तुमच्या मनामध्ये जरी समोर तुमचा दुश्मन असला त्याच्याविषयी तुम्हाला वाईट विचार नाही आला, तर समजा की तुम्ही स्वामी सेवा करत आहात आणि स्वामी सेवेकरी झाले आहात किंवा स्वामी तुमच्या आतमधले दुर्गुण हे काढून घेतात. जर तुम्ही नामस्मरण करताना कोणाचाही वाईट विचार नाही केला आणि तसेच स्वामींना शरण गेले तर तीही तुमची उत्तमात उत्तम योग्यता आहे. आणि तुमच्या मनामध्ये नामस्मरण करतानाही कोणाच्याही विषयी वाईट विचार आले तरी महाराजांना प्रार्थना करा, स्वामी आई, मी खूप प्रयत्न करतोय किंवा करते पण माझ्याकडून माझा ह्या चुकीचा गुण त्यागलाच जात नाहीये. हे स्वामी आई, माझ्याकडून ह्या दुर्गुण दूर करून मला तुम्हाला मी कशी हवी आहे किंवा मी कसा हवा आहे तसं मला करून घ्या. अशी प्रार्थना करत तुम्ही तुमची योग्यता स्वामी सेवेसारखी बनवू शकतात. खानपानची योग्यता म्हणजे आपले खानपान काय आहे. बऱ्याच वेळा काय होते, बरेचसे लोक नॉनव्हेज खात असतात आणि त्यांना तोच प्रश्न पडतो की मी स्वामी सेवा करू शकतो की नाही. खरं जर म्हटलं तर नॉनव्हेज खाऊन स्वामी सेवा करणे ही योग्यच नाही. स्वामींची काय कोणत्याही इतर देवाची सेवा तुम्ही नॉनव्हेज खाऊन करू शकत नाही. सर्वे चुकीचा गुण म्हटला तरी चालेल, पण तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे आणि तुम्ही नॉनव्हेज खाताय पण ते तुमच्याकडून सुटत नाहीये, तर तुम्ही म्हणजे तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती नसेल किंवा स्वामींचा फोटो नसेल तरी देखील तुम्ही स्वामींचं फक्त नामस्मरण चालू करा. तुमच्याकडे माळ नसली ना तर तुम्ही असं काउंटर आणू शकता जाप करण्याचं, तर ते हातामध्ये घेऊन तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं जाप करू शकता. आणि तेव्हा तुम्ही स्वामींना प्रार्थना करा की महाराज, मला तुमची सेवा करायची, मला तुमच्या योग्य व्हायचं आहे. विशेष म्हणजे माझी जी नॉनव्हेज खाण्याची सवय आहे ती मला नाहीशी करायची आहे, तर महाराज माझ्याकडून ही नॉनव्हेज खाण्याची सवय ही दूर होऊ द्या आणि मला तुमची सेवा घडू द्या. अशी प्रार्थना करा. बघा तुम्ही कितीही कट्टल म्हणतात ना, ते एकदम नॉनव्हेज खाणारे, बिलकुल एकदम पागल नॉनव्हेजच्या मागे की याच्याशिवाय तर मला चालणारच नाही, जसं एखादा चहाचा प्रेमी असतो ना, तसे जर का तुम्ही नॉनव्हेजचे प्रेमी असाल आणि तुमच्याकडून कितीही प्रयत्न केलं तरी ते सुटत नसेल, पण तुम्हाला आत्मा म्हणजे तुमचा अंतरात्मा तुम्हाला सांगत असेल की तुम्हाला स्वामीची सेवा करायची आहे आणि त्याच्यामध्ये जर का बाधा नॉनव्हेज येत असेल आणि तुम्ही स्वामींना प्रार्थना केली तर मी तुम्हाला सांगते तुमचं नॉनव्हेज पूर्णपणे बंद होईल. होईल म्हणजे होईल. म्हणजे खरा पॉईंट, खानपान म्हणजे नॉनव्हेज खाऊन तुम्ही स्वामी सेवा करू नाही शकत. बरेचसे लोक करतात पण ते चुकीचं आहे. एक जीव आपण मारून आपलं पोट भरू आणि आपण परमात्म्याची सेवा करू, तो स्वीकारच करणार नाही. सर्वात चुकीचा गुण म्हणजे नॉनव्हेज खाऊन सेवा करणे. नित्य नियमाने सेवा करणे, याच्या पुढचा गुण म्हणजे 5वा गुण,
ही योग्यता तुमची पाहिजेच. नित्य नियमाने तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे. तुम्हाला वेळ भेटत नाही ना, तुम्ही एका जागेवरती बसू शकत नाही, देवाच्या समोर बसू शकत नाही. तुम्ही एक सवय लावा, दिवसामधून 5 मिनिटं तरी थोडं बसून तुम्ही सेवा करू शकता का स्वामींचे नामस्मरण. तसंही जमत नसलं तर चालता फिरता तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा. पारायण किंवा तुम्ही जे नित्यसेवा म्हणतात ते एका जागेवरती बसून तुम्ही करू शकत नाही तर तुम्ही नामस्मरण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता तुम्ही गृहिणी आहे तरी तुम्ही स्वयंपाक करता करता करा. तुम्ही नोकरी करत असाल तरी तुम्ही नोकरी करतानाही करू शकता. त्यानंतर तुम्हाला वेळ नाही असं तर आहेच नाही की आपण हाताने किंवा डोक्याने काम करतोय तर आपलं तोंडही चालू आहे. जेव्हा आपण बोलू तेव्हाच आपलं तोंड चालू राहील बोलताना, बाकी आपलं तोंड हे बंदच असते. आपण गाणे ऐकत असतो किंवा आपण काहीतरी बडबड करत असतो फालतूची. ते करण्याऐवजी तुम्ही स्वामींचं नामस्मरण काम करताना करा. ते देखील एकदम उत्तमात उत्तम योग्यता आहे स्वामी सेवा करण्याची. आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा जितका जमेल तितका तुम्ही जाप करा. तुम्हाला नामस्मरणाविषयी थोड्याशा काही अशा आयडिया पाहिजे असतील की मी स्वामींची सेवा वेळ आहेच नाही तर कशी करू, तर त्या विषयावरती सुद्धा मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आता स्वामींची सेवा करण्याची योग्यता काय, तर हे तुम्हाला मी 5 पॉईंट सांगितले आहे. याच्यापैकी तुमच्यामध्ये जी जी योग्यता आहे आणि जी जी योग्यता तुमच्यात नाही ते स्वामींनाच प्रार्थना करा. महाराजांना शरण जा. पूर्णपणे स्वामींना तुम्ही शरण जा की महाराज तुमच्याशिवाय कोणीच नाही, तुम्हीच कराल तेच होणार आहे आणि मला तुमची सेवा करायची आहे आणि ते तुम्ही माझ्याकडून करून घेणार, अशी प्रार्थना तुम्ही महाराजांना करा. आणि मनातील भीती काढून टाका की स्वामींची सेवा करण्याची माझी योग्यता आहे की नाही, स्वामीसाठी मी योग्य आहे की नाही, माझे जे पाप किंवा चुका घडल्या आहेत त्या स्वामी माफ करतील की नाही, ते सर्व तुम्ही स्वामींवरती सोडा. तुम्ही फक्त जे मी तुम्हाला पॉईंट सांगले तशा प्रकारे तुम्ही स्वामींचं नित्य नियमाने नामस्मरण चालू ठेवा. बघा तुम्हाला नक्कीच महाराज हे त्यांच्या चरणाशी घेतील. आणि स्वामी स्वतः म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही एक पाऊल स्वामी सेवा करण्यासाठी पुढे वाढवा, स्वामी 1000 पटीने तुमच्या जवळ येतील आणि स्वामी तुम्हाला सांभाळण्यासाठी समर्थ आहे. म्हणूनच तर आपण त्यांना म्हणतात श्री स्वामी समर्थ. तर स्वामी समर्थ आहे, तर समर्थांची तुम्ही सेवा केली तर तुमचं आयुष्याचं जे सामर्थ्य आहे ते देखील वाढेल आणि तुमचं नामस्मरण देखील वाढेल आणि तुमच्या ज्या काही चुका आहेत त्या नाहीशा होतील. महाराज स्वतःच तुमच्या मनामध्ये असे भाव उत्पन्न करतील ज्यातून तुमच्याकडून चुका घडणारच नाही. तर आजचा व्हिडिओ ह्या विषयावरती होता. तो तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बाकी झालेली सेवा माझ्या स्वामी यांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.